कळेना की मला समोर कोणीच का दिसत नाही आहे. ओके. मग लक्षात आलं की मी स्टेजला पाठ करून उभा आहे ऑडियन्सना. तर अजूनही आपण खूप मोठे झालो आहे किंवा खूप अचीव्ह केलं आहे असं अजिबात नाही आहे. कारण की जेव्हा त्या मुलांच्या मी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स वगैरे पण बघितल्या, तर कुठेतरी तुम्ही स्वतःबरोबर रिलेट करता ती गोष्ट, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सोल. या कॉन्सेप्टमध्ये खूप चांगला सोल आहे. पहिल्या दिवशी थोडीशी सगळे थोडे लाजरे बुजरे घाबरलेले असे होते. दुसऱ्या दिवशी घरात आल्यावर थोडे भारावून गेले आणि तिसऱ्या दिवसापासून मग ऑटोमॅटिक सगळे रुळले. हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आपल्या भेटीला एक नवीन शो आलेला आहे ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत आणि त्यानिमित्ताने श्रेयस सर स्वतः आपल्यासोबत आहेत. तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात? मी ठीक ठीक. तू कशी आहेस? मस्त. ओके. एवढा मस्त नवीन शो घेऊन आलेला आहात. 2 एपिसोड झालेत आणि प्रेक्षकांना तेही आवडलेत. पहिल्यांदा मला हे विचारायला आवडेल की हा शो करण्यामागचा तुमचा थॉट प्रोसेस काय होता? मला वाटतं या शोची कॉन्सेप्टच त्याची USP आहे आणि ती ऐकल्यावर मला असं वाटलं की हा शो चुकवू नये आपण. कारण मला वाटतं कुठेतरी जी कॉन्सेप्ट आहे की गावातली 12 मुलं आणि शहरातल्या 12 मुली एकत्र येऊन काही काही टास्क करणार शहरामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, आणि जो सगळ्यात चांगल्या पद्धतीने करेल अर्थात तो विजेता. तर कुठेतरी मला असं वाटलं की जेव्हा त्या मुलांच्या मी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स वगैरे पण बघितल्या, तर कुठेतरी तुम्ही स्वतःबरोबर रिलेट करता ती गोष्ट, की मी सुद्धा काही स्वप्न घेऊन आलो होतो. मी अर्थात शहरातलाच आहे, पण काही स्वप्न होती जी मला पूर्ण करायची होती. त्यासाठी जी मेहनत करावी लागली, त्यासाठी खूप माणसं भेटली, खूप चुका झाल्या, पण तुम्ही एक एक पायरी वर चढत गेलात. तसं कुठेतरी मी त्या मुलांच्या त्या क्लिप्समध्ये बघितलं आणि मला ते खूप खूप रिलेट झालं आणि कारण खूप इमोशनल एव्हीज आहेत. त्यांच्या प्रत्येकाची स्टोरी एक वेगळीच आहे. त्यांना बरंच काही अचीव्ह करायचं आहे, बरीच स्वप्न पूर्ण करायची आहेत, बरंच काही सिद्ध करायचं आहे, बरंच काही सांगायचं आहे. सो ते म्हणणं घेऊन ते सगळे इकडे आले आहेत आणि आज ते प्रयत्न करत आहेत. सो मला असं वाटलं की हे कॉन्सेप्च्युअली एक मसालेदार कॉन्सेप्ट आहे तसं बघायला गेलं तर. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सोल. या कॉन्सेप्टमध्ये खूप चांगला सोल आहे आणि तो मला कुठेतरी भिडला, म्हणून मला हे करावं असं वाटलं. छानच. आणि नक्कीच आता हा शो आत्ता सुरू झाला आहे, पण एवढ्यातच गाजतो आहे. 12 सिटी सुंदरींना आपण कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे, सोशल मीडियावर म्हणा आणि कुठे ना कुठेतरी. पण ही सगळीच पोरं नवीन आहेत आणि मला वाटतं की त्यांचं स्टेजवर येणंसुद्धा ते पहिल्यांदाच होतं. आणि त्यानंतर जे स्टेजवर आले, तू त्यांना एवढं कम्फर्टेबल केलं होतंस त्या दिवशी. तो अनुभव तुझा कसा होता की त्यांना आपलंसं वाटावं थोडंसं? तो चॅलेंज अर्थात माझ्यासाठी पण होताच. कारण युजली आपण शूट करतो तेव्हा असं असतं की सगळ्या लोकांना सगळं माहिती आहे काय करायचं आहे पण ही मुलं जी आली, एक तर ती पहिल्यांदा एवढ्या भव्य स्टेजवर आणि असं प्लॅटफॉर्मवर आली. त्यात त्यांनी त्या मुलींना बघितलं, ती बरीच लाजली. मग प्रेक्षकांना बघितलं, थोडी घाबरली. मला बघितलं स्टेजवर आणि त्यांना कळेना आता काय बोलायचं. सो तिकडे त्यांना कम्फर्टेबल करणं खूप गरजेचं होतं. तिकडे त्यांना एक असा फील देणं की मी तुमचा मोठा भाऊ आहे, मी तुमचा मित्र आहे, माझ्याशी तुम्ही कम्फर्टेबली बोलू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांना कम्फर्टेबल करणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि ते कुठेतरी ऑटोमॅटिक गप्पांमधनं वगैरे वगैरे ते होत गेलं हळूहळू. अर्थात पहिल्या दिवशी थोडीशी सगळे थोडे लाजरे बुजरे घाबरलेले असे होते. दुसऱ्या दिवशी घरात आल्यावर थोडे भारावून गेले आणि तिसऱ्या दिवसापासून मग ऑटोमॅटिक सगळे रुळले. सो आय थिंक पण बिकॉज आम्ही रोज भेटतो आहे, रोज बोलतो आहे, रोज ते मला त्यांच्या गोष्टी सांगतात, रोज काय घडलं ते सांगतात, काय राहिलं ते सांगतात आणि मग रोज आम्ही त्याच्यावर काही चर्चा करतो. सो कुठेतरी मग आता त्यांना जरा असं वाटायला लागलं आहे की दादा तर आपल्यातलाच एक आहे. कारण मी त्यांना माझेही काही अनुभव सांगतो की मी सुद्धा काही फार मोठ्या घरातनं आलो नाही आहे किंवा फिल्म बॅकग्राऊंडमधनं आलो नाही आहे. मी सुद्धा तुमच्यासारखं स्ट्रगल करत करत वर आलो. सो मग त्यांना असं वाटतं हा आपल्यातलाच आहे आणि दॅट इज मला वाटतं वॉट कनेक्ट्स देम विथ मी. बरं. पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तू तुझ्या करिअरची सुरुवात केली होतीस, तेव्हा आपण आता खूप मोठे झालो, आता सक्सेस बघतो आहे आपण, पण तो पहिला एक्सपिरियन्स स्टेज शेअर केलं असेल, तो कसा होता किस्सा? सगळ्यात तर अजूनही आपण खूप मोठे झालो आहे किंवा खूप अचीव्ह केलं आहे असं अजिबात नाही आहे. कारण मला वाटतं देअर स्टील अ लॉट मोर टू डू, लॉट मोर टू अचीव्ह.
हां, म्हणजे आधी सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंतमध्ये शिकलो आहे बऱ्याच गोष्टी. चुकाही भरपूर केल्या आहेत. पण मला वाटतं तो जो एक्सपिरियन्स होता, की खरंच मी त्यादिवशी मुलांनाही सांगत होतो, की मी पहिल्यांदा जेव्हा मी स्टेजवर गेलो एकांकिकेसाठी पहिला परफॉर्मन्स, तेव्हा मी विंगमधनं स्टेजवर मी अंड्यासारखं यायचो. असं अंड्यासारखं रोल होत असं यायचो आणि मग ते अंडं पडतं आणि अंडं फुटतं आणि मग त्यातनं एक जीव बाहेर येतो. सो मी स्टेजवर आलो, उभा राहिलो आणि मला कळेना की मला समोर कोणीच का दिसत नाही आहे. ओके. मग लक्षात आलं की मी स्टेजला पाठ करून उभा आहे ऑडियन्सना. मी उलटा उभा होतो आणि मग मी हळूहळू वळालो आणि मग प्रेक्षकांना बघितलं आणि मग उभा राहिलो, मग डायलॉग वगैरे घेतले. सो त्यांनी पण जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे हा जर का अशी माती खाऊ शकतो तर आम्ही पण खाऊ शकतो. पण मला वाटतं कुठेतरी हे अनुभव ते रिलेट करतात. त्यांच्या गोष्टी मी रिलेट करतो आणि तेच आम्हाला जास्त कनेक्ट करतं असं मला वाटतं. सो हे अनुभव प्रत्येकजण याच्यातनं जातो वेगवेगळ्या पद्धतीने. सो आज जेव्हा ते त्यांच्या गोष्टी शेअर करतात तेव्हा कुठेतरी मला माझंही आधीचे दिवस आठवतात आणि मजा करतोय आम्ही. एक शेवटचा प्रश्न, सक्सेस मंत्रा काय आहे तुझा आणि तू त्या मुलांना काय सांगशील की पुढे वाटचाल करायची असेल ती कशी? मी एवढंच सांगेन की कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. तुम्ही सातत्याने एक काम करत राहा. थकू नका त्याच्यामध्ये, कंटाळा करू नका किंवा असं समजू नका की ह्याचं काय होणार नाही आहे. कारण तुम्हाला माहीत नाही आहे की तो टर्न कधी होणार आहे. की कुठली गोष्ट आहे, कुठल्या मोमेंटला ते सगळं टर्न होणार आहे. सो ते सातत्याने त्याच्या मागे एक स्वप्न जर का बघितलं आहे ना, तर त्या स्वप्नाच्या मागे लागणं तुमचं काम आहे. ते कधी पूर्ण होईल तुम्हाला माहीत नाही. पण जर तुम्ही सातत्याने ते करत राहिलात विथ डिसिप्लिन, तर ते पूर्ण होईल याची गॅरंटी. असं जगातली कुठलीच गोष्ट नाही आहे की जी तुम्ही अचीव्ह नाही करू शकत. इफ यू आर कन्सिस्टंटली ट्राईंग टू अचीव्ह इट, देअर विल कम अ डे अँड अ पॉईंट when that thing will be yours. येस, थँक्यू सो मच सर अँड ऑल द बेस्ट. Thank you so much.